थांबा जरा शूट चालत आहे की व्हायचा असं डिस्टर्ब नका करू. तर नमस्कार पब्लिक, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आज मला 800 किलोमीटर गाडी चालवायची आहे आणि आम्ही आलोय आता अलिबाग वरून पेणला थांबलेलो. आम्ही नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर थोडं लोणावळ्यात थांबलो, त्याच्यानंतर आता डायरेक्ट आम्ही पुण्यामध्ये आहोत. आता डेक्कनला थांबलो आम्ही. आणि आज या ब्लॉग मध्ये आपल्याला म्हणजे काय दिसणार आहे तर या ब्लॉग मध्ये आपल्याला आम्ही आज जाणार आहोत सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये. मी पहिल्यांदा चाललोय, तर तिथे ओपनिंग होती, तर त्यासाठी मला इन्व्हाइट केलेलं. तर त्यासाठी आपण चाललोय सोलापूरला, जे की 400-450 किलोमीटर आहे अलिबागवरून. तर आज आम्ही जाऊ सोलापूरच्या पुढे तुळजापूर म्हणून गाव आहे, तिथं जाऊ आम्ही. तिथे माझा एक फ्रेंड राहतो, तर आम्ही आज स्टे तिथं करणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी सोलापूरला तो आपला कार्यक्रम आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवू तो कसा झालाय, कसा असणार आहे, काय काय मला सुद्धा नाही माहिती. तर तिथं काय काय होणार आहे, कोण कोण आपल्याला भेटतील, फॅन्स वगैरे भेटतील, तर आपण भेटू. तर ब्लॉग बघत राहा. आता आम्ही चाललोय अंडर आईस खायला, जो की माझा खूप फेवरेट आहे, मी खूप वर्षापासून खातो. आणि आपल्या सोबत आहे आता सॅगी भाई, सागर भाऊ वटार आणि अजून आपले कार्यकर्ते तिघ जण बाहेर आहेत, ते ऑर्डर द्यायला गेलेत. इकडे सूरज आहे, इकडे आकाश आणि आशिष भाऊ. तर मला जरा शॉपिंग करायची होती, जरा इव्हेंटसाठी कपडे वगैरे घ्यायचे. पुण्यामध्ये थांबू, शॉपिंग वगैरे करू, त्याच्यानंतर इथून जाऊ आम्ही डायरेक्ट सोलापूरच्या पुढे तुळजापूरला. हडपसरला माझा मामा राहतो, सो आम्ही थोडंसं भेटू, हडपसरला जाऊ. तर मम्मीने सामान दिले, ते द्यायचे हडपसरला मला. तर तिथं आजी वगैरे आहेत, तर तिथं आम्ही भेटू वगैरे सर्व त्यांना, त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तर आता वाजले 4 संध्याकाळचे. तर आता अजून आम्हाला वाटते शॉपिंग करायला 5 वाजतील, मला वाटतं 1 तास तरी जाईल. मुलं अंडर आईस खायला, तर तुम्हाला दाखवतो अंडर आईस कुठे आहे. इथे समोर मला वाटतं कुठली शाळा आहे ती, गरवारे शाळेच्या समोर अंडर आईस आहे. खूप फेमस आहे पुण्यामध्ये, डेक्कन जवळ. आणि मी जवळपास 7-8 वर्ष झाले मी येतोय, रोज आम्ही खातोय. मी कधीच पुण्यात आलो की पहिलंच अंडर आईस खायला येतो, कारण खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही सुद्धा आलात तर एकदा नक्की टेस्ट करा, मी तुम्हाला दाखवतो. चलो बाय बाय. तर आता आम्ही आहोत डेक्कनला. ये देखो सागी भाई. आणि हे अंडर राईसचं शॉप आहे, अशोक अंडर राईस. तर आता ऑर्डर दिली आम्ही. आता आम्ही शॉपिंग वगैरे केली सर्व पुण्यामधून. आता आम्हाला झालंय खूप लेट, आता वाजलेत 8. आता जाऊ हडपसरला माझ्या मामाच्या घरी, तिथून जाऊ सोलापूरवरून तुळजापूरला. तर तिथे आपण माझ्या मित्राच्या घरी थांबणार आहोत. आणि त्याच्यानंतर उद्या आपला 4 वाजता संध्याकाळी इव्हेंट आहे, तर 4 वाजता इव्हेंटला जाणार. तर ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा. तर उद्या दाखवू तुम्हाला आम्ही इव्हेंट कसा असणार आहे, कोण कोण येणार आहे वगैरे सर्व दाखवू आम्ही. ब्लॉग बघत राहा. चलो बाय बाय. जस्ट हडपसरला पोचलोय. आत्ता आहे आम्ही माझ्या मामाच्या घरी, तर तुम्हाला दाखवतो. मामा, मामी, आजी, आजोबा. 1 मिनिट थांबा. तर आत्ता जाऊ आपण घरात. तरी आमची आजी हाय कर, असं कर, असं. हे आजोबा हाय करा. हा मामा आणि आमची मामी. ही जेवण एकदम भारी बनवते. तर मामी काय बोलशील माझ्याबद्दल? मामीला असते आमची बोलायला. रोहन वाजलेत 9:30. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. माझं नाव छान आहे, चांगला कार्यक्रम करतो आणि चांगली बायको मिळू दे. सो आता 11 वाजलेत. आता हे गावाचं नाव काहीतरी पाटस म्हणून आहे आणि आपला पाटी हायवे आहे. तर आता फक्त 184 किलोमीटर आपल्याला लांब जायचं आहे. म्हणजे सोलापूर 184 आहे
आणि तिथून तुळजापूर काहीतरी 50 किलोमीटर आहे पुढे, 47, 48, 50 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आता खूप लागले भूक. आता आम्ही नाश्ता वगैरे करू, म्हणजे जेवूच आता, कारण आपला मित्र आहे तिकडे थांबलेला, तो पण जेवायसाठी थांबला आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही इथं थोडंसं लाईट खाऊ, त्याच्यानंतर परत जाऊ. आता फक्त 184 किलोमीटर बाकी आहे. त्यानंतर आम्ही पोचू, त्यानंतर आम्ही झोपू आणि त्याच्यानंतर आपलं संध्याकाळी 4 वाजता इव्हेंट आहे, म्हणजे आम्ही लेट उठू शकतो, काय विषय नाही. आणि आपला नवीन भाऊ आपल्या टीममध्ये ॲड झालेला आहे, आकाश भाऊचा मित्र. ते आमचे रवी भाऊ काय आमच्यासोबत येत आहेत, त्यांना पण उचलला आम्ही घरातून. म्हटलं तिघंच आहे आम्ही, तर मजा नाही येणार म्हणून भाऊला पण घेतलं सोबत. बघत राहा शेवटपर्यंत. चलो बाय बाय. सोलापुर में अभी जा रहे हैं हम लोग तुलजापुर. वो सिर्फ अभी 35 किलोमीटर है इधर से. और अभी बजे 2:45 वाजलेत. आता झोप आले तर जाऊन डायरेक्ट आम्ही झोपणार आहोत. डायरेक्ट उद्या निवांत उठू, मग तुम्हाला तुळजापूर दाखवतो. काय आम्हाला चांगले प्लेस भेटले की ते तुम्हाला दाखवतो आम्ही. मंदिर आहे तुळजापूरला, तर ते सुद्धा दाखवू आम्ही. सो गुड मॉर्निंग गाइस. अभी हम जस्ट फ्रेश वगैरह हुए और अभी मंदिर घूमने के लिए जाने वाले हैं. आप सामने देख सकते हो, यहाँ पर मंदिर है. अख्खं गाव त्या कळसामुळे राहिलं होतं, कळस पडला होता भूकंप झाल्यावर. फक्त गावातले कुठे काही वीट सुद्धा हल्ली नव्हती. वाजले 4 आणि आता आम्ही आलोय मित्राच्या रो हाऊस आहे इथे, जिथे आम्ही थांबलोय तो रो हाऊस आहे. तर आज आम्ही स्टे इथं करणार आहोत आणि थोड्या वेळाने सावरून आम्ही जाऊ इव्हेंटला. तर ब्लॉग बघत राहा, मी तुम्हाला ओळख करून देतो माझ्यासोबत कोण कोण आहे. त्यात गौरव जेवळीकर, तुळजापूरची मोठी हस्ती आणि त्याचा भाऊ ऋतुपर्ण, हे माझ्या लहानपणीचे मित्र होते. तर नेमकी इव्हेंट आपला होता सोलापूरला, त्याच्यामुळेच आम्ही ठरवलेलं की इकडे येऊ राहायला. आणि याला खूप वर्षानंतर भेटतो. आता जवळपास 3-4 वर्षानंतर आम्ही भेटत असो. आणि बाकी तर तुम्ही ओळखत असाल. हे इकडे भाऊ तू पण. हा आपला शुभम भाऊ, हा एक गौरव भाऊचा मित्र. हा आकाश आणि हा डॉन रवी भाऊ. गौरव काय बोलशील तू? रोहन दादाला चांगलं फॉलो करत राहा, लाईक करत राहा, मोठा सेलिब्रिटी बनवा, म्हणजे आम्हाला पण 1-4-5 पैसे मिळतील. आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हा शुभम भाऊ, तू काय बोलशील? काय चांगला व्हिडिओ करतो तो, प्लीज सपोर्ट करा सगळे. ओके, धन्यवाद भाऊ. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका. तर थोड्या वेळाने आम्ही आवरून जाऊ. अजून भरपूर मजा दाखवायची बाकी आहे. आज रात्री पण आम्ही इथं स्टे करणार आहोत आणि त्याच्यानंतर उद्या जाऊ अलिबागला. हा दोन पॉवर बॅट बॉल खेळत आहेत. असे तऱ्हेने आउट झालेले आहेत.
गाइस अभी हम लोग रेडी हो चुके हैं इवेंट के लिए जाने के लिए। ये देखो आज की मेरी ड्रेसिंग, बाद में आपको पूरा दिखाता हूँ। सो चलो गाइस अभी जाते हैं इवेंट पे और दिखाते हैं आपको कि उधर क्या क्या सीन है क्या क्या नहीं। तो चलो बाय बाय। आत्ताच इव्हेंट झालाय, आता आम्ही आलो बाहेर, तर जस्ट जेवलो वगैरे आम्ही, तर चाललोय घरी परत, म्हणजे आपल्या या भाऊच्या घरी चाललोय। तर आज तिथं आम्ही स्टे करू, त्याच्यानंतर उद्या जाऊ परत अलिबागला। आणि बरं झालेला गाडी येते मी कंटाळलेलो गाडी चालून। जवळपास मी येताना आपल्याला किती किलोमीटर आलो आपण, 500 किलोमीटर गाडी चालवली मी, आणि आता जाताना परत मला 500 किलोमीटर अलिबागला जायचंय। आणि अजून एक गोष्ट आपल्याला हे भेटलेलं आहे, दिसतंय तुम्हाला ट्रॉफी, दिसतं, मी फोटो टाकेल बाजूला। तर थँक्यू गाईज, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आणि तुमच्या सपोर्टमुळे आपण आज एक पाऊल पुढे चाललोय। तर असंच सपोर्ट करत राहा, आणि ज्यांना माहिती नाही आपली इंस्टाग्रामची ID तर मी इकडे बाजूला देतो, तर असंच सपोर्ट करा। आय लव्ह यू ऑल, सो बाय बाय।